जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून सुरू असलेली रुग्णवाढ सोमवारी सुद्धा कायम राहिले। 24 तासात नव्याने 1174 रुग्ण आढळले। त्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना रुग्णांनी 1.5 लाखाचा टप्पा पार केलाय। दिवसभरात 960 रुग्णांनी आज कोरोनावर मात केली तर 20 रुग्णांचा मृत्यू झालाय। सांगली महानगरपालिका क्षेत्रात नवे 122 रुग्ण आढळले। तसेच आटपाडी तालुक्यात 56 रुग्ण, कडेगाव तालुक्यात 112 रुग्ण, खानापूर तालुक्यात 107 रुग्ण, पलूस तालुक्यात 93 रुग्ण, तासगाव तालुक्यात 102 रुग्ण, जत तालुक्यात 57 रुग्ण, कवठेमंका तालुक्यात 69 रुग्ण, मिरज तालुक्यात 129 रुग्ण, शिराळा तालुक्यात 93 रुग्ण आणि वाळवा तालुक्यात सर्वाधिक 234 रुग्ण आढळलेत। तर म्युकरमायकोसिसचा आज नवा 1 रुग्ण आढळलाय। जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाचे 1,50,937 रुग्ण आढळलेत। त्यापैकी 4,162 रुग्णांचा मृत्यू झालाय तर 1,36,814 रुग्ण कोरोनामुक्त झालेत। सद्यस्थिती जिल्ह्यात 9,961 रुग्ण ॲक्टिव्ह आहेत। त्यापैकी 8,317 रुग्णांवर होम आयसोलेशनमध्ये उपचार सुरू आहेत। विट्यातील श्री हॉस्पिटलच्या निष्काळजीपणामुळे वडील प्रताप कदम यांचा कोरोना उपचारादरम्यान 2 जून 2021 रोजी मृत्यू झालेला आहे। त्यामुळे उपचारात निष्काळजीपणा करणाऱ्या श्री हॉस्पिटलवर गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी आक्रमक भूमिका घेतलेल्या प्रशांत प्रताप कदम या युवकाने आज 5 जुलै रोजी तहसील कार्यालय प्रवेशद्वारातच आत्मदहन आंदोलन करण्याचा प्रयत्न केलाय। यावेळी आंदोलक युवक आणि पोलीस यांच्यात झटापट आणि वादावादी झाली, परंतु पोलिसांनी त्या युवकास ताब्यात घेतलं। परंतु आज घडलेल्या या आंदोलनामुळे तहसील कार्यालय आवारात एकच खळबळ उडाली। विटा येथील प्रशांत कदम या युवकाचे वडील प्रताप कदम यांचा उपचारादरम्यान 2 जून 2021 रोजी पहाटे मृत्यू झालेला होता। श्री हॉस्पिटल आणि ऑडिटर राजेंद्र शिंदे आणि तहसील कार्यालयाचे नोडल अधिकारी यांनी संगणमताने बिलांची हेरफेर पण केली होती। त्याबाबत तहसीलदार, तालुका वैद्यकीय आरोग्य अधिकारी आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे 7 जून 2021 रोजी तक्रार अर्ज दिला होता। वारंवार दाद मागूनही आजपर्यंत अर्जाची कोणत्याही प्रकारची दखल केलेली नाही आणि संबंधित श्री हॉस्पिटलवर कोणत्याही प्रकारची कार्यवाही केली गेलेली नाही। श्री हॉस्पिटलच्या निष्काळजीपणामुळेच वडिलांचा मृत्यू झाला असल्याचा आरोप करत श्री हॉस्पिटलवर त्वरित गुन्हा दाखल करून परिवारास न्याय देण्याची मागणी केली होती, परंतु प्रशासनाकडे मागणी करूनही त्यांनी देखील त्याला न्याय मिळत नसल्यामुळे आज टोकाचं पाऊल उचलत विटा तहसील कार्यालय आवारात आत्मदहन आंदोलन करण्याचा प्रयत्न केला आहे। सांगली महापालिकेचे महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आलाय। त्यांनी स्वतः सोशल मीडियात याची माहिती दिली असून आपल्या संपर्कात आलेल्यांनी तपासणी करून घ्यावी असं आवाहन केलंय। महापालिका क्षेत्रात कोरोनाचा प्रादुर्भाव अद्याप सुरूच आहे। विशेष करून सांगली शहरात मोठ्या संख्येने कोरोनाचे रुग्ण सापडतात। त्यामुळे महापालिका क्षेत्रात आणि जिल्ह्यातही 4थ्या स्तराचे निर्बंध लागू करण्यात आले आहेत। कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन अविरत प्रयत्न करत आहे। महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी 2 दिवसांपूर्वी कोरोना चाचणी करून घेतली होती। त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आलाय। त्यांनी याबाबत स्वतः समाज माध्यमातून माहिती दिली आहे। महापौर सूर्यवंशी यांची प्रकृती चांगली असून ते सध्या गृहविलगीकरणात आहेत। आपली प्रकृती चांगली असून काळजी करण्याचं कारण नाही, तसेच माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी चाचणी करून घ्यावी असं आवाहन महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी केलंय। खानापूरची जागा अनुकूल असताना शिवाजी विद्यापीठाच्या उपकेंद्रासाठी खानापूरला डावलल्याचा निषेध म्हणून आणि याबाबत शासनाकडून खुलासा व्हावा, तसेच शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र खानापूरला झाले पाहिजे या प्रमुख मागणीसाठी आज विजापूर गुहागर राष्ट्रीय महामार्गावर खानापुरात माजी नगराध्यक्ष ॲडव्होकेट वैभव पाटील, राष्ट्रवादीचे तालुका उपाध्यक्ष सचिन शिंदे, खानापूर नगरपंचायतीचे विरोधी पक्षनेते राजेंद्र माने यांच्या नेतृत्वाखाली जोरदार घोषणाबाजी करत रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। यावेळी बोलताना माजी नगराध्यक्ष ॲडव्होकेट वैभव पाटील म्हणाले, शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र खानापूरलाच व्हावे ही केवळ आमचीच नव्हे तर संपूर्ण खानापूर तालुका वासियांच्या तीव्र लोकभावना आहेत। त्यामुळे उपकेंद्र हे खानापूरमध्ये झाले पाहिजे ही आमची आग्रही मागणी आहे। या उपकेंद्रामुळे खानापूर घाट माथ्याचा भविष्याचा प्रश्न सुटणार आहे। उपकेंद्रामुळे हजारो विद्यार्थी शिक्षणासाठी येणार आहेत, शिक्षणाची दालनं खुली होतील, त्यामुळे या भागाचा मोठा विकास होणार आहे। विद्यापीठाची पाहणी कमिटी सध्या थांबली आहे। विद्यापीठाचे उपकेंद्र हे खानापूरमध्येच व्हावे यासाठी इथून पुढील काळात शक्य ते सर्व प्रयत्न केले जातील। उपकेंद्रासाठी खानापूरची जागा कशी योग्य आहे हे सांगण्याचा प्रयत्न चालू आहे। यामध्ये कोणीही कसल्याही प्रकारचं राजकारण करू नये। जर तसं घडलं आणि उपकेंद्रासाठी जर काही बाधा पोहोचली तर हे आंदोलन याहून तीव्र स्वरूपात केलं जाईल असा इशारा यावेळी करण्यात आला आहे। तब्बल 87 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या मिरज येथील अपेक्स रुग्णालय प्रकरणी विधानसभेत आवाज उठवावा आणि यासाठी आज येथील भाजप नेत्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत भेट घेतली आहे। फडणवीस यांना या प्रकरणाची सविस्तर माहिती देताना धक्का बसला आणि त्यांनी हे प्रकरण विधानसभेत ताकदीने मांडू अशी ग्वाही दिली। आमदार सुधीर गाडगीळ, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार तथा माजी मंत्री सदाभाऊ खोत, अशरफ वांकर, रवींद्र ढगे यांनी देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांच्याशी या विषयावर सविस्तर चर्चा केली आहे।
मिरजेतील अपेक्स रुग्णालयामध्ये 207 कोरोनाबाधित रुग्ण दाखल झाले होते, त्यापैकी 87 रुग्णांचा मृत्यू झालाय। ही आकडेवारी सर्वांसाठीच धक्कादायक होती। या रुग्णांवर योग्य उपचार केले गेले नाहीत, त्यांच्याबाबत अक्षम्य अशी हयगय केली, मृत्यूचे आकडे लपवले गेले। या रुग्णालयात रुग्ण दाखल व्हावेत यासाठी एक साखळी तयार केली, अशी अनेक प्रकरणे या निमित्ताने समोर आली आहेत। रुग्णालयाचा प्रमुख डॉक्टर महेश जाधव याला अटक करण्यात आली आहे। त्याच्यासह अन्य कर्मचारी आणि डॉक्टर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचाही तपास सुरू आहे। या प्रकरणाची व्याप्ती पाहता आणि 87 रुग्णांचा बळी गेला असल्यामुळे दोषींवर कडक कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी करत आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यात आली। विधानसभेच्या पटलावर हा विषय आल्यानंतर तपासाला अधिक वेग येईल आणि दोषी डॉक्टरांसह या प्रकरणांमधील हलगर्जीपणा करणाऱ्या महापालिका यंत्रणा आणि काही अधिकाऱ्यांच्या विरोधातला फास आवळला जाईल, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली आहे। सांगलीतील महावितरणाच्या लाईनमनला 5,500 रुपयांची लाच घेताना लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडले। तक्रारदार यांच्या राहत्या जागेतील विद्युत पोल काढून देण्यासाठी मयूर जयवंत साळुंखे यांनी लाच घेतली। त्याला पैसे घेतानाच रंगेहात पकडल्याने खळबळ उडाली आहे। तक्रारदार यांच्या राहत्या जागेत विद्युत पोल आहे, हा पोल काढण्यात यावा अशी मागणी तक्रारदार यांनी लाईनमन मयूर साळुंखे यांच्याकडे केली होती। या कामासाठी साळुंखे यांनी 16,000 रुपयांची लाच मागितली होती, त्यापैकी 10,000 रुपयांची लाच प्रथम स्वीकारली होती, उर्वरित 6,000 रुपयांची मागणी ते करत होते। याबाबत तक्रारदार यांनी सांगलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे आज 5 जुलै रोजी तक्रार केली। या तक्रारीनुसार आज या विभागाने पडताळणी केली। पडताळणीत साळुंखे यांनी 6,000 लाचेची मागणी करून 5,500 रुपये मागितल्याचं निष्पन्न झालं। त्यानंतर तक्रारदाराच्या राहत्या घराजवळ पोल काढण्याचं काम सुरू होतं, त्या ठिकाणी सापळा लावला होता। यावेळी मयूर साळुंखे यांनी तक्रारदार यांच्याकडून 5,500 लाचेची रक्कम स्वीकारली। याचवेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्याला रंगेहात पकडलं। आठवडाभरात महावितरणाचे 3 लोक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडल्याने खळबळ उडाली आहे। सांगली येथील दुधनकर हॉस्पिटलमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत 213 रुग्ण उपचारासाठी दाखल झाले होते, त्यातील सुमारे 80 रुग्णांचा मृत्यू झालाय। डॉक्टर महेश दुधनकर हे दंततज्ञ असताना महापालिकेने त्यांना परवाना दिलाच कसा, या प्रकरणाची चौकशी करावी आणि डॉक्टर दुधनकर यांच्यासह आयुक्त आणि आरोग्याधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अन्यथा सोमवारपासून महापालिकेच्या दारात उपोषण करण्याचा इशारा राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक युवराज गायकवाड यांनी दिलाय। ते म्हणाले, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत चुकीचे उपचार करून रुग्णांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेले अपेक्समधील डॉक्टर महेश जाधव हे एकटेच नाही तर त्यांच्यासारखेच अनेक डॉक्टर आहेत, त्यांनी रुग्णांकडून लाखो रुपये उकळलेत। या हॉस्पिटल माहिती महापालिका प्रशासनाकडे अनेक वेळा मागितली, मात्र ती दिली नाही। आयुक्त नितीन कापडणीस आणि आरोग्याधिकारी डॉक्टर सुनील आंबोळे यांचा मनमानी कारभार सुरू आहे। या दोघांनी महापालिका क्षेत्रात कोरोना हॉस्पिटल सुरू करण्यासाठी परवानगी देताना आवश्यक नियम निकष पाळले नाहीत, मागील त्याला परवानगी देण्यात आली आहे। डॉक्टर महेश दुधनकर हे दातांचे डॉक्टर आहेत, तरीही त्यांना कोरोना रुग्णांवर उपचार करण्यास महापालिकेने परवानगी कशी दिली? तसेच इतर अन्य डॉक्टर हे कान नाक घसा तज्ञ आणि सर्जर आहेत। या प्रकरणी डॉक्टर महेश दुधनकर यांच्यासह त्यांच्या रुग्णालयात काम केलेले इतर डॉक्टर, आयुक्त नितीन कापडणीस आणि आरोग्याधिकारी डॉक्टर सुनील आंबोळे यांच्यावर मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करावेत, अन्यथा सोमवारपासून महापालिकेच्या दारात उपोषण सुरू करण्याचा इशारा युवराज गायकवाड यांनी दिलाय। राज्यभर गाजत असलेल्या साखर कारखाना विक्री घोटाळ्यात सांगली जिल्ह्यातील नागेवाडी, जत आणि निनाई देवी या कारखान्यांचा समावेश आहे, मात्र तासगाव कारखाना विक्री घोटाळ्याचाही समावेश नाही। त्यामुळे ईडीने तासगाव कारखाना विक्री घोटाळ्याची चौकशी करावी अशी मागणी करणार असल्याची माहिती स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिली आहे। खराडे म्हणाले, ईडीने राज्यात प्रथम जरंडेश्वर कारखान्यावर कारवाई केली, यामुळे राज्यभरातील कारखाना विक्रीचा दरोडा उघडकीस आलाय। पहिल्या टप्प्यात राज्यातील 42 कारखान्याच्या विक्रीची चौकशी होणार आहे। यामध्ये सांगली जिल्ह्यातील यशवंत सुगर, नागेवाडी, निनाई देवी कोकरून आणि विजयसिंह डफले जत यांचा समावेश आहे। मात्र तासगाव सहकारी साखर कारखाना अवघ्या 34 कोटीला संजय काका पाटील यांनी विकत घेतलाय, त्याचा समावेश यामध्ये नाहीये। 27,000 सभासदाचा हा कारखाना होता। 150 एकर कारखान्याच्या मालकीची जमीन, मशिनरी याची विक्री केवळ 34 कोटीला करण्यात आली आहे। सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक आणि राज्य सहकारी बँकेने मिळून हा घोटाळा करून सभासद, कामगार आणि शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले। आता राज्यातील 42 कारखान्याचा विक्री घोटाळा उजेडात आलाय, त्यामुळे तासगाव कारखाना विक्री घोटाळ्याची चौकशी होऊन तो कारखाना सभासदाच्या मालकीचा झाला पाहिजे, यासाठी माजी खासदार राजू शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई येथील ईडीच्या कार्यालयात तक्रार करणार आहोत। या संपूर्ण प्रकरणाची रीतसर चौकशी होऊन दोषींवर कारवाई व्हावी यासाठी प्रयत्न करणार आहोत, असा इशारा खराडे यांनी दिलाय।
महापालिका क्षेत्रातील मिरज व्यापारी असोसिएशन आणि कुपवाड शहर व्यापारी असोसिएशन तर्फे दुकाने सुरू करण्यात परवानगी मिळावी। आजपर्यंत व्यापाऱ्यांनी प्रशासनास सहकार्य केले, त्यामुळे व्यापाऱ्यांनाही प्रशासनाने दुकाने उघडण्यास परवानगी मिळावी अशी आशयाचे निवेदन प्रांताधिकारी समीर शिंगटे यांना देण्यात आले। मागील अंदाजे 90 दिवसांपासून कोरोनाचा प्रसार वाढू नये म्हणून शासनाच्या निर्देशानुसार काही ठराविक व्यावसायिक आस्थापना आणि दुकाने बंद ठेवण्यात आली, परंतु तरी देखील कोरोना रुग्णसंख्येत घट होताना दिसत नाही। आताचे शासन निर्देशानुसार त्यामुळे खरेच कोरोना साखळी तुटेल का, तर नाही असं म्हणावं लागेल। आता परत 12 जुलै 2021 पर्यंत निर्बंध वाढवण्यात आलेत। खरंच कोरोना साखळी तोडायची असेल तर फक्त दूध, दवाखाने आणि मेडिकल दुकाने सोडून सर्व आस्थापना आणि दुकाने 10 दिवसांसाठी बंद करण्यात यावीत, नसेल तर सरसकट सर्व आस्थापना आणि दुकाने सुरू ठेवण्यात यावीत ही विनंतीही व्यापाऱ्यांनी प्रांताधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे। जी काही आस्थापने आणि दुकाने बंद ठेवली आहेत ते दुकानदार आता आर्थिक संकटात सापडलेत। त्यांचे सर्व खर्च सुरूच आहेत, पण मिळकत मात्र शून्य आहे। हे आता आम्हा व्यापारी लोकांना नाही तर जगण्यासाठी कर्ज काढावं लागेल। आता आम्हा व्यापाऱ्यांना स्वतःला आणि स्वतःच्या कुटुंबाला जगवण्यासाठी आपली दुकाने सुरू करण्याशिवाय पर्याय नाही। तर आजपासून मिरज शहरातील सर्व व्यापार आणि दुकाने कोरोना नियम पाळून आम्ही सुरू करत आहोत। आजपर्यंत आम्ही व्यापाऱ्यांनी प्रशासनाला सहकार्य केले, आता थोडं सहकार्य प्रशासनाने देखील करावं असंही या निवेदनात म्हटलं आहे। मिरज तालुक्यातील बेडग या गावी राहणारा डॉक्टर श्रीधर रावसाहेब लिंबिकाई याची नुकतीच इन्कम टॅक्स असिस्टंट कमिशनर म्हणून नियुक्ती झाली आहे। UPSCच्या परीक्षेमधून त्यांनी इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिसमधून हे यश मिळवले आहे। याबद्दल त्यांचा सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर रवींद्र फडके यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। यावेळी इंजिनियर तानाजी ओमासे, रावसाहेब अप्पू लिंबिकाई, इंजिनियर धनचंद्र सगळे आणि इंजिनियर जीवनधर लिंबिकाई आदी मान्यवर उपस्थित होते। डॉक्टर श्रीधर लिंबिकाई यांचे प्राथमिक शिक्षण बेडच्या जिल्हा परिषद शाळांमधून झालं असून बेडग येथील रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूलमधून त्यांनी माध्यमिक शिक्षण पूर्ण केलं। त्यास इयत्ता 10वीला 83% गुण होते। त्यांचे वडील जीवन प्राधिकरण मिरज येथे पंप ऑपरेटर म्हणून नोकरीस होते। त्यांची इच्छा होती की आपल्या मुलाने डॉक्टर व्हावे, म्हणून कनिष्ठ माध्यमिक शिक्षणासाठी त्यांनी सांगली हायस्कूल येथे प्रवेश केला। बसवराज हिरेमठ सर, MS राजपूत सर, नारायण उंटवाले सर, RB पाटील सर यांचं मार्गदर्शन घेत त्यांनी 12वीमध्ये 78% गुण मिळवले आणि CETमध्ये 200 पैकी 178 गुण मिळवून त्यांनी नागपूर येथील गव्हर्नमेंट डेंटल कॉलेज येथे प्रवेश घेतला। यावेळी पूर्ण ताकदीने अभ्यास केला आणि त्यांची इन्कम टॅक्सच्या असिस्टंट कमिशनरपदी 1 जुलै 2021 रोजी नियुक्ती झाली आहे। श्रीधरच्या पितृप्रेमाबद्दल त्याचं सर्वत्र कौतुक होते, पण जीवनात आनंदी व्हायचं असेल तर स्वतःच्या आवडीचं क्षेत्र निवडलं पाहिजे, यावर त्यानं जोर देत 8 वर्षाचा अत्यंत कठोर कालखंड त्यांनी यशस्वीरित्या पूर्ण केलाय। याकरिता तानाजी ओमासे यांचा खंबीर पाठिंबा मिळाला आहे। जत शहरातील वळसंग रोड येथे बाजार समितीचे सचिव सोमनिंग चौधरी यांच्या राहत्या घराची अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करत रोख 50,000 रुपयांवर डल्ला मारल्याची घटना उघडकीस आली आहे। ही घटना रविवारी संध्याकाळच्या सुमारास घडली असून याबाबत जत पोलीस ठाण्यात सोमनिंग चौधरी यांनी फिर्याद दिली आहे। जत बाजार समितीचे सचिव सोमनिंग चौधरी यांच्या स्वतःच्या मालकीच्या शहरापासून वळसंग रोड लगत घर आहे। ते रविवारी सुसलाद या त्यांच्या मूळ गावी शेतात कामानिमित्त मुक्कामी सहकुटुंब गेलं होतं। याचाच अज्ञात चोरट्यांनी फायदा घेत कुलूप तोडून घरातील देवघरात ठेवलेले रोख 50,000 रुपये लंपास केलेत। हेच पैसे ते धार्मिक कामासाठी खर्च करणार होते, पण अज्ञात चोरट्यांनी डाव साधत 50,000 लंपास केलेत। शेतातून सकाळी घरी आल्यानंतर चौधरी यांच्या घरी ही चोरी झाल्याचे लक्षात आलं। त्यांनी याबाबत जत पोलिसात फिर्याद दाखल केली असून अधिक तपास आता जत पोलीस करत आहेत।